आपण मुथाळणे परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी दरवर्षी उन्हाळ्याचा प्रचंड पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असते. ह्या विहिरीमधलं पाणी या परिसरातील मुथाळणे आजूबाजूच्या वाड्याच्या लोकांना प्यावं लागतं. पाणी दूषित आहे, पाण्यामध्ये खूप कचरा आहे. या भागातील लोक दिवसभर बनकर फाट्यावर कामाला जातात, सूर्यास्तानंतर इथं येतात, सूर्योदयाच्या अगोदर इथलं पाणी न्यावं लागतं. हेच पाणी प्यायला, हेच पाणी आंघोळीला, हेच पाणी भांडी घासायला या लोकांची खूप अडचण आहे. या भागामध्ये ही लोक जन्माला येऊन त्यांनी पाप केलं का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. आपल्यासोबत एक स्थानिक नागरिक आहे, जरा त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्कार, काय नाव? दिनकर देवराम ठोंगिरे. ठोंगिरे. आता हे गाव मुथाळणे, ही जी विहीर आहे खूप वर्षापूर्वीची विहीर आहे. विहिरीमध्ये थोडं पाणी आहे. ते पाणी किती दिवस पुरेल? पाणी आता पाऊस पडेल मे पर्यंत पुरतंय ना. मे पर्यंत पुरेल. काय टँकर सोडतात का? नाही. आता हे पाणी स्वच्छ आहे का? स्वच्छ आहे, पण कचरा वाऱ्याने जातोच ना आतमध्ये. बाबा त्याच्यामध्ये किती घाण आहे. आणि महिला गाळून नेतात पाणी, मग आता त्याला इलाज नाही. हो, गाळून नेतात, पानं बाहेर पडत असतील, पण बाकीचा कचरा अशुद्ध पाणी आहे. त्याच्यामध्ये TCL पावडर टाकायला पाहिजे. प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आता लक्ष पाणी आहे, पण आता TCL वाळते संपलेलं असेल म्हणून टाकते नाही, टाकतात पाणी. कोण आहे सरपंच? गोडे. ग्रामसेवक नाही माहिती. ग्रामसेवक भोजने कुठलं तरी वाटतं. जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत? जिल्हा परिषद सदस्य दाभाडेताई. हा, दाभाडे. आणि पंचायत समिती सदस्य एवढं नाही सांगता येणार. बरं ठीक आहे, कोण असतील ते असतील. मांडू आणि मुथाळणे ग्रामपंचायत एक आहे. मला सांगा, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न खूप जटिल आहे. काय तुम्ही इकडे जन्माला येऊन पाप केलं की काय? पापच म्हणायचं तर काय आता. तालुक्याचे आमदार कोण आहेत? आपले शरद सोनवणे. काय त्यांचा इकडे दौरा कधी असतो? आता इलेक्शन झाल्यापर्यंत मला तर कधी आठवलेच नाही इकडे वर येतानी. आणि खासदार अमोल कोल्हे कधीतरी येतात वाटते बरं का ते, असं काहीतरी येतात. हा, काही कार्यक्रम निमित्ताने येतात ते. मग तुम्ही आमदार सोनवणे, खासदार कोल्हे यांना हे समस्या सांगत नाही का? आता गावचे आता कोपरा, मांडवा, मुथाळा 4 गाव आहेत. आता सांगत असेल का प्रत्येक लोक काही ना. आता महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरला का? आता बघा, 2-4 दिवस झालं पाईपलाईन फुटलेली, दुरुस्त काम चाललेलं. आता शेवटी इथूनच पाणी नेणार ना. आणि वाड्या वस्त्या बरेच आहेत, 7-8 फेऱ्याने पाणी येते आम्हाला गावामध्ये. आता शिवकालीन टाक्या आहेत, त्याच्यामध्ये पाणी आहे का? नाही, इकडे वरती पाणी, तिच्यात पाणी नाही. तिच्यानंतरून मारकुलवाडीला आहे, बाकी तिकडं आता इथून तिथपर्यंत नाही जाते लोक. शिवकालीन टाकी इकडे वरती. मग आता लोक जे शिवकालीन टाक्या खालच्या बाजूला जे आहेत, कुठली जोशीची वाडी का कुठली वाडी? नाही, ती जोशीची वाडी ती तिकडे असेल. तिकडे नाही ना पाणी माहिती आपल्याला. तुम्ही तिकडे कधी जात नाही? तिकडे काय संबंध नाही ना आपला जायचा. तुमचं फक्त मुथाळणेच. आता इथे आदिवासी शाळा आहे, या शाळेची काय मुलांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था? मग आश्रमच आपलं ते पाईपलाईनच. पाईपलाईनला पाणी कुठून येतं? येसंटाव धरण. हे कुठल्या तालुक्यात आहे? नगर. तिकडून पाणी इकडे आणतात. ते पाणी देतात का इकडं? हा, देतात ना. त्या टाकी समोर इथून दिसत नाही. इथून काय या भागातल्या काय समस्या आहेत? आता काय पिण्याचं तर साधारण आलेलंच आहे पाणी आम्हाला, आणि शेतीला तर पाणीच नाही. महिला आता काय बनकर फाटीवर असतात. आता बघा आहे का शेतात काही? मग रोज दुसऱ्याच्या वावरात जायचं, सूर्यास्तानंतर यायचं, सूर्योदय झालं की परत कामावर जायचं. 7ला एसट्या 2 निघाल्या महिला खाली, काही पुरुष मंडळी. आणि पाऊस पडला का हिरवं रान होणार काय इकडे डोंगरामध्ये. काय करायचं आदिवासींनी? आता आदिवासींनी आता काय करायचं, त्याला इलाज आहे का? जुन्नर तालुक्याच्या या उत्तर भागामध्ये खूप पिण्याच्या पाण्याची बाकीच्या समस्या खूप आहेत. रस्ते थोडेफार बरे आहेत, परंतु पिण्याच्या पाण्याची अशा प्रकारे दुर्दशा झालेली आहे. जलजीवन मिशनच्या काही ठिकाणी कामं झालीत, काही ठिकाणी पाणी येतंय, तर ह्या विहिरीवरचं पाणी प्यायला नेलं जातं असं बाबा सांगतायत. आता महिलांना याचा खूप मनस्ताप आहे, अशुद्ध पाणी आहे. लोकप्रतिनिधींनो, जरा प्रशासनाचे अधिकारी इकडे फिरवा आणि त्यांना जरा कामाला जुंपाव. जर अशी दुर्दशा या लोकांची असेल, 12 महिने या लोकांना रोजगारासाठी खाली जावं लागत असेल, तर तुम्हाला निवडून देऊन उपयोग आहे? सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार, दोन्ही सरकार सर्वसामान्य जनतेचे आहेत असं देवेंद्र फडणवीस सांगतायत, असं एकनाथ शिंदे सांगतायत. परंतु या लोकांच्या पाचवीला ही दुःख कायमची पुजलेली आहेत.
सुरेश वाणी, विंगर टाइम्स, मुथाळणे. भाऊ नमस्कार. नमस्कार. आता आपण जिथे उभे आहोत हे गाव मुथाळणे. मुथाळणे. आता मुथाळण्याच्या ज्या ठिकाणी उभे आहोत तिथं पाठीमागे अनेक वर्षाची विहीर आहे. बरोबर आहे. त्या विहिरीमध्ये जे पाणी आहे ते दूषित आहे, त्याच्यामध्ये खूप कचरा आहे. हो, खूप हेच पाणी तुम्ही प्यायला वापरता? हो, हेच पाणी प्यायला वापरतो. त्याच्यात काय पावडर वगैरे टाकत नाही? याच्यामध्ये पावडर टाकतो, आमचा शिपाई पावडर टाकतो, पण सध्या पावडर संपल्यामुळं शिपायाने बरेच दिवस झालं पावडर टाकली नाही. तर इकडच्या काय काय व्यथा आहेत या भागातल्या? ह्या भागातल्या व्यथा अशा आहे का रोडच्या समस्या तर त्या आहेतच पूर्वीपासून. कुणी रोड द्यायला तयार नाहीत, पाणंद रस्ते होत नाहीत. त्याच्यानंतर विहिरीच्या साईडला पाणी मुरतं आहे, साईडला लादी बसवणं, गटर करणं, हे सुद्धा अजून ग्रामपंचायतीला जमलं नाही. ग्रामपंचायतमध्ये कोटी रुपये निधी दरवर्षी येऊन पडतो, त्याचा वापर व्यवस्थित होत नाही. सरपंच काम करायला तयार नाही. आमदार खासदारांचं इकडं लक्ष नाही आहे चारही गावांकडं. कोण आमदार आहे? आमदार शरददादा सोनवणे आणि खासदार कोण? खासदार अमोल कोल्हे. दोघं इकडे येत नाही? नाही, इकडे लक्ष नाही. इकडं लक्षच नाही आहे. जलजीवन मिशनची योजना? जलजीवन मिशनच्या योजनेचं अजून 15 दिवस झालं पाणी नाही आलंय. पूर्वी पाणी पाईपलाईन फुटते, ते कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही. हप्त्यातून एकदा पाणी येतं, ते पण आता हल्ली मला तर वाटते 4 वेळा पाणी आलं असेल पावसाळा संपल्याच्या नंतर. पूर्वी पाणी यायचं का? पूर्वी नव्हतं पाणीच नव्हतं. सांग ना भाऊ. बरं भाऊ, तुझं नाव काय? आता कुठे चालले तुम्ही? प्यायला पाणी का आंघोळीला? विहिरीमध्ये पाणी चांगलं आहे ते? स्वच्छ पाणी? आता तेच वापरतात. काय पर्यायच नाही. त्याच्यामध्ये कचरा किती पडलाय? कचरा तर भरपूर आहे. काय तुमच्यासारख्या तरुणांनी काय म्हणजे तुमचे आजोबा, खापर पंजोबा, आई वडील ह्या भागामध्ये जन्माला आले, त्यांची ती परिस्थिती, तीच अवस्था तुमची पण. आता काय करणार आहे, काय पर्यायच नाही तर काय करू पण शकत नाही. आपण ज्यांना निवडून देतो, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, ते येतात इलेक्शन पुरते, बाकी काय. पण निवडणूक आल्यावर तुम्ही त्यांना जाब का नाही विचारत? निवडणूक आल्यावरती येत आल्यावरती ते हा बोल. निवडणूक आल्यावरती पण इकडे येत नाहीत. मतदान तर तुम्ही करता ना त्यांना? मतदान करतो, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलणार आणि एकदा निवडून आल्यावरती ते गाव जसं नाहीच, कोण येत नाही इकडे परत. मग आता ह्या सगळ्या व्यथा तुमच्या पाचवीला पुजलेल्या. बॅरल भरून न्यायचे, अशुद्ध पाणी प्यायचं, काय आजार वगैरे होत नाही का? तर होतात, पण आता काय करणार आहे. सवय झाली. शिक्षण किती झालं तुझं? 12वी. काय करतो सध्या? काय नाही, घरीच आहे. शेती? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.